माणसं घेतल्या असते लपडे असतात काय सावकार राहिला असता का माझा. जीवनाला कंटाळलेल्या महिला व मुलीच्या डोक्यावर अनाथांची माय सौ ललिताताई नवसागर यांचा मायेचा पाखर. सौलता रवींद्र कोडेकर वय वर्ष 45, तिच्यासोबत असलेली तिची लहान मुलगी जयश्री रवींद्र कोडेकर वय वर्ष 8. राहणार अभोना ही आपल्या घरच्यांच्या त्रासाला कंटाळून आणि जीवनाला वैतागून आपल्या लहान मुलीसह घरदार सोडून जीवन संपविण्याच्या मार्गावर निघाली होती. परंतु कुठेतरी आईची माया जागी झाली आणि तिने भीक मागून का होईना जीवन जगण्याचा निश्चय केला. परंतु घर नाही, दार नाही, हाताला कामधंदा नाही, अशा परिस्थितीत एकटी महिला जगणार कशी आणि आपल्यासोबत असलेल्या 8 वर्षाच्या मुलीला अन्न वस्त्र निवारा कशी देणार. शिवाय डोळ्यासमोर आपल्या लहान बालिकेचं आयुष्य पडलं. अख्ख्या महाराष्ट्रात अनाथांची माय म्हणून प्रसिद्ध असलेल्या मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ ललिताताई नवसागर यांच्या वृद्धाश्रमात ही महिला पोहोचली आणि आपल्यासोबत घडलेली सर्व हकीकत नवसागरताईंना सांगितली असता या महिलेची असलेली अतिशय दयनीय स्थिती आणि तिच्यासोबत असलेली लहान मुलगी यांचे काही बरे वाईट होऊ नये म्हणून आपला मायेचा पाखर सौ ललिता नवसागर मॅडम यांनी त्यांच्यावर टाकलाय. तसं बघितलं तर मानवसेवा वृद्धाश्रम येथे आज घडीला 87 वयोवृद्ध रुग्ण मानसिक रुग्ण सेवा घेत आहेत आणि जागेअभावी जवळजवळ 300 लोक वेटिंगवर आहेत. आजता काय ते वृद्धाश्रम सुरू होऊन 15 वर्षापेक्षाही जास्त कालावधी उलटून गेलाय. मात्र सरकारकडून या वृद्धाश्रमाला कोणत्याही प्रकारची देणगी किंवा मदत मिळत नाही, हे खरं दुर्दैव म्हणावे लागेल. आज येथे असणाऱ्या सर्व रुग्णांना सकाळी नाश्त्यापासून दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणापर्यंत हजारो रुपयाचा खर्च रोज होतो. पोलिसांनी आणून सोडलेले असेही बरेच मानसिक रुग्ण या ठिकाणी आहेत, ज्यांच्याकडे कोणी बघायला येत नाही. समाजातील काही दानदाते या ठिकाणी येऊन अन्न तसेच काही प्रमाणात आर्थिक मदत करतात, परंतु ते काही रोज नसते आणि रोजचा खर्च हा संचालकांनाच चालवावा लागतो. त्यातल्या त्यात मानवसेवा वृद्धाश्रमाचे संचालक श्री TL नवसागर सर यांना देखील काही दिवसांपूर्वीच अर्धांगवायूचा झटका आल्याने ते देखील आज या कार्यात मदत करण्यास असक्षम असल्यामुळे या सर्व जबाबदाऱ्या सौ ललिता नवसागरताई यांच्यावर येऊन पडल्या आहेत. त्याचबरोबर या अनाथ महिला त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांची देखील देखभाल आणि शिक्षणाची जबाबदारी नवसागर कुटुंबावरच येऊन पडलेली आहे. त्यामुळे समाजातील जर कोणी दानदात्यांनी या मुलीच्या शाळा शिक्षणाची जबाबदारी घेतली तर या मुलीला आयुष्यात कोणाकडे भीक मागण्याची गरज पडणार नाही. शिक्षित झाल्यानंतर ती स्वतःच्या पायावर उभी राहून आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारू शकते. म्हणून समाजातून कोणी इच्छुक दानदाते असतील तर त्यांनी मानवसेवा केअर सेंटर येथे नक्की संपर्क करावा, अशी मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमच्या संचालिका सौ ललिताताई नवसागर यांनी आवाहन केले आहे. नमस्कार. मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम, मी संचालिका ललिता नवसागर. आज ह्या मावशी आणि मुलगी नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनवर 2 दिवस काम मिळालं त्यांना. 2 दिवस काम केल्यानंतर कामच मिळत नव्हतं, कारण मुलीमुळे कुणीही कामाला लावत नव्हतं. आणि नंतर मग त्यांनी भीक मागायला सुरुवात केली, पण भीक कोणी द्यायचं, कोणी देत नव्हतं. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. नंतरून त्यांनी शोधत आपल्या मानवसेवा वृद्धाश्रमात आलेले आहेत. आज त्यांचा इथे माझ्याकडे मी 88 वयोवृद्ध सांभाळत आहे. जागा नसल्या कारणाने त्यांना, तरी पण मी त्यांची व्यवस्था इथे मानवसेवा वृद्धाश्रमात त्यांच्या मुलीची आणि त्यांची मी अन्न वस्त्र निवारा याची करत आहे. पण आज या मुलीचं भविष्य म्हणजे शिक्षणाचं, मेन म्हणजे शिक्षण. ही आज 8 वर्षाची आहे. आता हिला शाळेत टाकण्याचं तिचं वय आहे आणि शाळेत म्हणजे जिथे तिथे फी वगैरे किंवा काही माझ्या समाजातील माझे दानदाते मायबाप असतील त्यांनी दानशूरांनी या मुलीसाठी निदान पुढे तरी यावं आणि दानशूरांनी मदतीचा हात द्यावा. तिच्या शिक्षणाचं ती काही पुढे घडू शकते. बस एवढं सांगते आणि थांबते. नाव सांगा. लता रवींद्र कोळेकर. कुठला आहे तुम्ही? अभोना.
अभोना. बर, आज तुम्ही इथं या मानव सेवा वृद्धाश्रमात कशा काय आल्या? मी आता काही मला आणलं. कोण कोण ताई होत्या, कुठे भेटल्या तुम्हाला? माणूस गावात गेली होती. हा तिथं हायस्कूल आहे. हा तिथे काम एका बाईने सांगितलं मला, मग मी तिथे गेली काम बघायला. हा तर मग त्यांनी फोन केला भाऊनला कोणत्या, मग त्यांनी तिथे मला तुम्ही आता इथे नाशिकला कुठे राहत होता? रेल्वे स्टेशनला. नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनला राहत होता? हो. का बरं? का बरं? नवरा खूप त्रास देतो, मारधोड करतो. अच्छा, म्हणजे तुमची फॅमिली आहे? हा हो. कोण कोण आहे तुम्हाला? मुलगा आहे, मुलगी आहे, आई वडील आहे, पण ते बी काही विचारते नाही. चांगल्या घरातले असून विचारते नाही. आई वडील बी, भाऊ बी कोणीच विचारत नाही. नवरा काय काम करतो तुमचा? नवरा गवंडी काम करतो. गवंडी काम करतो? बाई ठेवलेली, त्या बाईबरोबर त्रास मार. घरात गेलं का दोन्ही दरवाजेलावर बारायचे. पोरग विचारत नाही, पोरग आजोबाला बोलतो. मुलगा किती वर्षाचा आहे तुमच्या? मुलगा इथं मसूला जातो. मसूला राहतो? म्हणजे मोठा मुलगा आहे? लग्न झालेलं आहे. लग्न झालेलं आहे? अच्छा, तरी तुम्हाला घरामध्ये असा त्रास होतो? तो बापाला नाही बोलत, तर मला बोलतो. मग तुम्ही या सगळ्या वैतागाला कंटाळून घरातून निघून आला? घरातून निघून आले. किती दिवस त्याला सहन करायचा. वैतागलेली मी हाताळली नवऱ्याला. मग तुम्हाला इथं मानव सेवामध्ये त्या ताई घेऊन आल्या का? त्या ताई घेऊन आले. अच्छा, तुम्हाला आता म्हणजे जायचं नाही, घरी जायचं नाही? जायचंय. तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे कधी गेले होते का? पोलीस स्टेशनला जाऊन काय उपयोग नाही. पोलीस स्टेशनला कधी गेलं तर माझी तू कंप्लेंट करते. लगेच पोलिसांनी त्याला काही 2 फटके मारले ते मागच्या वर्षी. तर तो घरात जाऊन मला मारतो. अच्छा, म्हणजे त्याच्यामुळे आम्ही कंप्लेंट करणं बंद केली. म्हणजे हे खूप वर्षापासून चालू आहे तुमच्या? 3-4 वर्षापासून जास्तीत तळाशी पोरगी मारली माझी 16 वर्षाची. बरं, आता ही जी मुलगी आहे तुमच्या सोबत, ही कोणाची आहे? माझीच आहे. ही तुमची मुलगी आहे? हो. बरं, मग आता तुम्ही हिला पण घेऊन ज्यावेळेस घरातून बाहेर आले, मग आता हिचं शिक्षणाचं काय, राहायचं कसं, कमावणार काय? पाऊस खात होतो. मला म्हणतो तू यानं घेतली, आमका घेतली. माझंही घेतले असते तर भीक मागितलं असते का मी? सांगा. तुम्ही भीक मागत होत्या? भीक मागितलं असतं का? माणसं घेतले असते, लपडे असते तर भीक मागितलं असं अवतार राहिला असता का माझा? ती बाई त्याला एखाद्या गल्लीतल्याच बाया माझ्या घरात खेळ करतात. गल्लीतलेच त्रास देत मला, मारता जोडता गल्लीतल्या मी बाया. तो सांगतो मारायला नवरा. ताई, तुमच्या सोबत आता ही जी मुलगी आहे तुमची, मग हिच्या शाळा शिक्षणासाठी काय? शाळा शिक्षणासाठी आता या ताई या करेल तर चांगलं होऊन जाईल. कोणी दान धर्म काही केलं माझ्या लेकराचे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.